त्यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। खड्ड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण खड्ड्यांमुळे एका आजोबांचा जीव वाचलाय। त्याचं झालं असं की कोल्हापुरातल्या पांडुरंग उल्पेंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पांडुरंग उल्पे यांचे नातेवाईक घरी जमा झाले, अंत्यविधीची तयारी देखील झाली। रुग्णालयातून आजोबांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि त्याच वेळी पांडुरंग उल्पेंच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या। नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेलं आणि आज पांडुरंग उल्पे तात्या आपल्या पायावर उभं राहून घराकडे चालत आले आहेत। ते बसले होते घरात, त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं, घाम वगैरे फुटलेला। त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं। तिथे सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या, थोडंसं हे वाटत आहे, क्रिटिकल कंडिशन वाटत आहे। तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो। तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते। त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी खालवत निघाली। त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली, डॉक्टरांचे उपचार चालूच होते। त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे। त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येताना कसबावाड्यात चौगली गलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हल्ल्यागत झाला। हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली, गाडी लगेच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांची जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो। ECG वगैरे काढला, त्यानंतर थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावं।